या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक पवित्र आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं। इकडे सगळीकडे एका श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही भूमी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकट्या एकनाथ शिंदेचा नाही, मी मगाशी म्हणालो आमच्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा, या तमाम साधू संतांचा हा गौरव आहे। आणि त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत, दररोज त्यांचं प्रवचन ऐकत आहेत। इथे होम हवन सुरू आहे आणि जवळपास 33 करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं आहे। इथे जवळपास 500 विद्यार्थी वेधशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचं देखील या ठिकाणी शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे, समृद्ध होऊ दे। तसंच आमच्याही मनामध्ये आहे की महाराष्ट्र सुखी, समृद्धी, आनंदी होऊ दे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।